स्वीट गावची खबर न्यूज। अंगारकी चतुर्थी निमित्तानं वरद विनायकाला 1 लाख मोगरा आणि आंबे अर्पण करून केली पूजा। तर दर चतुर्थीला भोजन प्रसाद सुरू करण्याचा देवस्थान कमिटीचा संकल्प। मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी वसंत ऋतू सुरू झाला। त्या निमित्तानं अष्टविनायकापैकी वरद विनायकाच्या मंदिरात 1 लाख मोगऱ्याची फुलं आणि आंबे अर्पण करून विशेष पूजा करण्यात आली आहे। यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। अंगारकी चतुर्थीपासून दर चतुर्थीला भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। ज्या भाविकांना भोजन प्रसाद करायचा असेल त्यांनी संस्थानच्या कार्यालयात नाव नोंदणी करावी असं आवाहन श्री क्षेत्र महड देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनीताई वैद्य यांनी केले असून काही दिवसात वेबसाईटवरून मोबाईल फोनवरून भोजन प्रसादाची नाव नोंदणी करता येईल अशी माहिती वैद्य यांनी दिली आहे। नमस्कार, सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण अष्टविनायकापैकी चौथा मानला जाणाऱ्या श्री वरद विनायकाच्या मंदिरामध्ये आहोत आणि संस्थेतर्फे आज इथे अनेक विविध पूजांचे आयोजन केले आहे। वसंत ऋतू सुरू झाला आहे आणि वसंत ऋतू आणि अंगारकी चतुर्थी याचे औचित्य साधून आज आपण इथे विशेष पूजांचे आयोजन केले आहे। त्यामध्ये पुष्पार्चन पूजा आणि फलार्चन पूजा असणार आहे। पुष्पार्चन पूजनेमध्ये आपण जवळपास अंदाजे 1 लाख मोगऱ्याची फुले अर्पण करण्याचे आयोजन केले आहे आणि तसेच आता सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आंब्याचा सीझन आहे, तर फलार्चन पूजेमध्ये आपण बाप्पाला, आपल्या लाडक्या बाप्पाला आंबे वाहून पूजा करणार आहोत। तर अशा ह्या 2 पूजा आज इथे विशेष करून आपल्या केल्या जाणार आहेत आणि त्याचा दर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ सगळ्या भाविकांना घ्यावा असे मी या निमित्ताने आवाहन करते। आणि दरवेळेप्रमाणेच आपण इथे सगळ्या भाविकांसाठी सर्व सोयी उपलब्ध केलेल्या आहेत। त्यामध्ये एक्स्ट्रा सिक्युरिटी गार्ड आहे, पाण्याची सोय आहे, तसेच मोफत रिक्षा सेवेची सोय आहे आणि आपण प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टॉल ठेवलेला आहे। आणि मला सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक चतुर्थीला आणि नेहमीच आपल्याला इथल्या सगळ्या स्थानिक म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्सचे सगळे नेहमी सहकार्य असते, सगळे स्थानिक प्रशासनाचे सहकार्य असते, तसेच प्रत्येक वेळेला पोलीस प्रशासनाचेही आम्हाला खूप चांगले सहकार्य मिळते। तसेच आजच्या दिवशीही पोलीस प्रशासनाने आम्हाला चांगला बंदोबस्त दिला आहे जेणेकरून कुठच्याही भाविकांची काही गैरसोय होऊ नये। आणि आज मला मुद्दामून इथे सांगावंसं वाटतंय की आज वसंत ऋतू आणि अंगारकी चतुर्थी असा जो संगम आहे आज आणि त्याचे औचित्य साधून आज आपण इथे संस्थेतर्फे चतुर्थीचा प्रसाद सुरू करत आहोत। म्हणजे संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय झाल्यानंतर आपण इथे भोजन प्रसाद सुरू करतोय आणि फक्त त्या भोजन प्रसादाचा आस्वाद घेण्याकरिता भाविकांना नोंदणी करावी लागेल। तर ज्या ज्या भाविकांना ह्या भोजन प्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे, ज्याचा लाभ घ्यायचा आहे, आशीर्वादाचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी कृपया इथे येऊन ऑफिसमध्ये किंवा सभामंडपातील देणगी काउंटरवर नोंदणी करावी। सध्या तर ही नोंदणी सर्व भाविकांना इथेच येऊन करावी लागणार आहे, पण थोड्याच दिवसात आम्ही त्याची सोय वेबसाईट किंवा फोनद्वारे भाविकांना त्याची नोंदणी करता येईल ह्याची आम्ही थोड्याच दिवसात तशी सोय करणार आहोत। पण सध्या तरी त्यांना ती नोंदणी इथेच करावी लागेल। आणि हा भोजन प्रसाद आज आता सुरुवात करतोय त्यानिमित्ताने आपण बाप्पाला पहिले पंचपक्वान्नांचे भोजन म्हणजे नैवेद्य दाखवून त्याच पंचपक्वान्नांचा आपण इथे भोजन प्रसाद ठेवला आहे आणि सदर भोजन प्रसाद हा सशुल्क असेल, ते किरकोळ सशुल्क असेल। आणि ह्या निमित्ताने मी सगळ्या भाविकांना आवाहन करते की त्यांनी येऊन या भोजन प्रसादाचा आस्वाद घ्यावा आणि ह्या निमित्ताने मी प्रार्थना करते गणपती बाप्पाकडे की त्यांनी सगळ्यांचे आयुष्य सुखमय करून सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या। गणपती बाप्पा मोरया। मुंबई पुणे महामार्गावर अष्टविनायकापैकी असलेले महड गावातील श्री वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी खालापूर, चौक, खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी व संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भक्त लाडक्या श्री वरद विनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दररोज येत असतात। अंगारकी चतुर्थी निमित्तानं पहाटेपासून दर्शन घेण्यास गर्दी केली होती। वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने संस्थानच्या वतीनं सांजगाव फाटा ते महड आणि महड फाटा येथून मोफत रिक्षांची व्यवस्था ठेवली असून पिण्याची पाणी व्यवस्था, मोफत आरोग्य तपासणी केंद्राची व्यवस्था केली असल्याची माहिती गणपती संस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनीताई वैद्य यांनी दिली आहे। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याबद्दलही वैद्य यांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत।